नाद करते काय 100 नाद करते काय. हे गाणं पूर्ण येत नाही. लवळा कंटेंट बनवणार. 275 झाले सबस्क्रायबर आपले. लवकरच 1K होणार. मनीष जवळ आला माझा मित्र. हॅलो गाईज, आज आपण जातोय एक सॅटर्डे राईडला. एक ग्रुप आहे, मी इंस्टाग्रामवरून कॉन्टॅक्ट केला त्यांच्यासोबत. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरी टाकलेली आजच्या राईडसाठी, तर मी त्यांना आज जॉईन करतोय. सगळे अननोन आहे माझ्यासाठी. 6:24 झालेले आहे. एक्सायटेड आहे खूप. फर्स्ट टाइम जातोय असं राईडवर. मी एक गाणं पूर्ण येत नाही. लवळा कंटेंट बनवणार. झाट एडिटिंग येत नाही. आणि थंबनेल तर असे बनवतो गायछापच्या पूर्वीच्या स्टिकर पेक्षा बेकार. आणि काय म्हणे तो ब्लॉगर बनायचा आहे, ते पण असा तसा ब्लॉगर नाही, मोठा ब्लॉगर. बघू आता हळूहळू कंटेंट सुधारतो, कंटेंट मला सुधरवतो. एक टॅगलाईन पाहिजे राव चॅनल साठी. सजेस्ट करा बरं. खूप लोकांच्या चॅनलला एक टॅगलाईन असते स्टार्टिंगला, किंवा काही ना काही लोक स्टार्ट करतात. तसं कोल्हापूरचा शेवट रे, तसंच नाद करती काय. बरं झालं आठवलं नाद करती काय. सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला. मोठो माइंडसेट. अर्ध्या लोकांना तर मोठो माइंडसेट माझेच मित्र. काय नाव आहे चॅनलचं, काय नाव आहे. अरे मोठो माइंडसेट टाईप कर युट्यूबवर, सबस्क्राईब कर. नाद करती काय सबस्क्राईब करायलाच लागतंय. मोठो ब्लॉगर ऋत्विक. 275 झाले सबस्क्रायबर आपले. लवकरच 1K होणार. 31 डिसेंबर पर्यंत करून टाका. राडा करून टाकू. मग काय 1K ला मग काहीतरी असं ते ठरवत असते ना, हे मी हे करणार ते करणार. आपल्याला ठरवावं लागत काहीतरी. बापरे, मी आतापासूनच इन्फ्लुएन्सर सारखी फिलिंग घेत आहे. फेमस, ओ माय गॉड, ऑटोग्राफ. बसवाले बघ कसे येतात. आपल्यापेक्षा फास्ट बसवाला आहे. मी ब्लॉगर आहे. मी लोकांना शिकवतो गाडी एका स्पीडवर चालवायची. एका स्पीडवर म्हणजे कंटिन्यू एका स्पीडवर. आई घालायची नाही. इथे ब्लॉगर नाही आहे झूम 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 ट्रॅफिक मधून लेफ्ट राईट लेफ्ट एका गाडी ठोकून देतात गाडी. अरे नाही, ते ब्लॉगर नाही मी. बघा स्टेबल गाडी. हा कोणता चौक आहे असं कोणता तरी. हा ग्रुप आहे गाईज. एक्सपल्स वाले हर्षल दादा, ते त्यांचे मित्र. इकडे ट्रायम्फ 400 वरती दादा. आणि गिक्सर, आय डोंट नो व्हॉट इज दिस CC, बट असा कॉन्वॉय राहील टुडेज राईडचा. आता आपण त्यांना फॉलो करू. बँगलोर हायवेवर आहे गाईस. सातारा जवळ कासपठार आधी. कासपठारवर कालच मनीष जवळ आला माझा मित्र. त्याची ओळख म्हणजे गव्हर्नमेंट जॉब, बाकी काही नाही. आज आपण जाऊया. अरे यार, मी स्ट्रीप लावली नाही हेल्मेटची, त्यामुळे टप 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 आवाज येऊ शकतो. लेट्स गो, विल फॉलो. एक्सपल्स प्रो आहे आय गेस, एक्सपल्स यांची. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या बघा, या बघा, याची बा लाईव्ह एक नंबर आहे. मोठा नको होऊ, मोठा झाला का देव गाडीत पाय घालते. लहानच राहा, एन्जॉय कर लाईफ. मोठा झाला की लागले बेटा लवडे. काहीच नाही. मग मोठा होऊन बापाच्या भरोसा तेव्हा म्हणतो मजा करून घे, मस्त पोरी पडाव, राडा कर. मोठा झाल्यावर पोरगी पटली दिमागाचा दही करते रे ते.
कास पठार आलो होतो, पण गर्दी बघू शकता. गर्दी बघून आम्ही निर्णय घेतलाय की आधी महाबळेश्वर जाऊया, नंतर प्रतापगड सुद्धा करायचा आहे. तर प्रतापगड करून निघूया. एक येताना बघूया, टाइम असेल तर मग येऊया. इथे बघा लाईन, तिकीटसाठी लाईन आहे. त्यामुळं आधी आधी महाबळेश्वर, नंतर प्रतापगड, नंतर पठार बघूया. काही नाही, पठारावर फक्त फुलं वगैरे असणार, व्हेरायटीज ऑफ फ्लावर्स, दॅट्स इट. पण आपल्या लाईफ मध्ये फ्लावर द्यायला एक आणखी गोंडस फ्लावर पाहिजे की नाही? आपल्या लाईफ मध्ये फ्लावरच नाही आहे. श्री घाटाई मंदिर, भांबवली वजराई धबधबा, बामनोली सव्यारा, पार्किंग नंबर 1 इकडे. कास पठार वर, कुमदिनी तलाव, एक लेक वर, कास तलाव वर. चलो, कास पठारच आहे. एंट्री नो एंट्री आहे, पण पूर्ण कास पठारच आहे. शेवटी आपण गाडीने आलो. इथे पण तिकीटच्या साठी क्यू आहे, सगळीकडे क्यू. फॉरेनर्स पण आलेले आहे, बघू शकता. मित्रांनो, आज इतका भारी अनुभव आला ना. मी थोडा पर्सनल आहे, शेअर करू की नाही करू खूप विचार केला. पण मागच्या 4-5 मंथ्समध्ये ना थोडा लाईफमध्ये अप अँड डाऊन चालू होतं. पण या राईडवर येऊन ना खूप भारी फील होत आहे. खूप छान अनुभव आले मला. खूप छान लोकांशी भेटलो मी. आताच मला थोडा वेळ आधी म्हणजे मला वाटलं माझा DJI चालू असणार, पण DJI मीन्स रेकॉर्ड नाही करू शकलो. बॅटरी इश्यू होता, बॅटरी मीन्स डिस्चार्ज झाली होती. पण एक थोडा वेळ आधीच एक आजोबा मी भेटले. तर त्यांना मी सहज विचारलं, आजोबा इथे नेटवर्क नाही आहे आणि मोबाईलला रेंज नाही राहत, काही नाही, तर फॅमिलीसोबत कॉन्टॅक्ट कसा करता, किंवा इमर्जन्सीमध्ये काय करता तुम्ही? तर त्यावर ते बोलले, अरे इमर्जन्सी वगैरे काही नाही. ज्या दिवशी त्या विठ्ठलाला बोलावायचं असलं तर तू कोणत्या पण हॉस्पिटलला जा, कुठे पण जा, शहरात राहा, कुठेही राहा, तो तुला घेऊन जाणारच. आणि त्याचं बोलावणं आलं तर तू ते टाळू नाही शकणार. आणि दुसरी गोष्ट, मला इतकं छान त्यांनी विचारलं, जेवलात तुम्ही? म्हटलं हो आजोबा. तुम्ही जेवलात? हो. बस, काही नाही, जय हरी विठ्ठल बोलले आणि मी तिथून म्हटलं चला आजोबा निघतो, राधे राधे. सो इतकं भारी वाटलं. मी आधी विचार केला होता या ट्रिपवर जायचं की नाही. सकाळी उठायला त्रास, 5 वाजता उठायचं होतं आणि अननोन लोक पण होते. पण इतके भारी आहे नाही सगळे दादा लोक, खूप भारी. मीन्स त्यांनी खूप छान ट्रिप ऑर्गनाईज केली. मला बरोबर मीन्स न्यू असल्यामुळं इम्पॉर्टन्स देऊन गोष्टी सांगितल्या. ते सगळं राईडचे मीन्स काही रूल्स असतात त्यांचे पण ते सांगितले. खूप भारी वाटतंय. आणि आणखी एक गोष्ट आहे की मला माहीत आहे की एक स्पेशल पर्सनसाठी आहे माझ्या लाईफमधल्या. मला माहिती आहे माझे ब्लॉग्स बघते, तर तिच्यासाठी हार्ट, आय लव्ह यू. होईल हळूहळू गोष्टी चांगल्या. जस्ट देवावर विश्वास ठेवू. होप फॉर द बेस्ट. व्हॉट्स प्लॅन बेबी, लेट्स गो. तर आता मस्त महाबळेश्वर जाऊया, मस्त नेचर एन्जॉय करूया. आणि मी तुम्हाला कडक तगडे शॉर्ट्स घेतले आहे, तुम्हाला नेक्स्ट आता शॉर्ट्समध्ये दिसणारच. सो लेट्स गो.
नो DJI बॅटरी पूर्ण डाऊन झाली आहे. इथे पाऊस चालू आहे. महाबळेश्वर पोहोचलो आहे. चला मित्रांनो, थर्ड बॅटरी कशी बशी मोबाईलच्या याच्यावर चार्ज करून मी आता DJI स्टार्ट केलं आहे एंडिंगसाठी. आम्ही वाईमध्ये आहे सध्या. आय थिंक इथून 2 ते 2.5 तास लागणार आहे. 70-80 किलोमीटर राहिलं आहे. ट्रॅफिक लागू शकते आम्हाला खेड शिवापूरला. घरी कॉल करायसाठी थांबलो होतो. एक टेक्निकल ग्लिच झाला मध्ये. जेव्हा मी शूट करत होतो, कमीत कमी आय थिंक 30-45 मिनिटचा शूट होता, तेव्हा माईक कनेक्ट नव्हता DJI ला. त्यामुळं मला आता व्हॉइस ओव्हर द्यावं लागेल. आणि इतक्या छान स्टोरी सांगितल्या मी तेव्हा, म्हणजे इतका छान एक्सपिरियन्स आला मला की खूप छान. चलो, इतका छान एक्सपिरियन्स आला काय सांगू. आजोबांचा, परत पर्सनल, परत या राईडमुळे मला फायदे, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. आता मला व्हॉइस ओव्हर द्यावं लागेल त्यासाठी. इतकं छान बोलत होतो मी. फर्स्ट टाइम मलाही वाटत होतं की यार मी एक पण कट नाही घेणार, आणि फनी वगैरे काही नव्हतं. छान जे जे मला एक्सपिरियन्स झालं तेच बोलत होतो. पण इतका स्वतःचा राग येतोय मला की मी माईक कनेक्टच नव्हता केला DJI ला. इतकं रिग्रेट होत आहे. पण जाऊ दे, असो, व्हॉइस ओव्हर पण मी छान देईल, होप सो.